Hi. Last time we have discussed the merits of Mendeleev's periodic table. We have discussed the 2 merits. Okay. आणि मग सगळ्यांना छान वाटलं असेल बॉस, आलूगली आणि सिलिकॉनची सर्जरी जर्मनीमध्ये होते. याच्यानुसार आपण ते पाहिले होते स्कॅन्डियम, गॅलियम अँड जर्मेनियम आणि त्यांना इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉनच्या जागेवर त्यांचे ॲटॉमिक मास नंबर होते 44, 68, 72. That is, then third merits of the Mendeleev's periodic table. There was no place reserved for noble gases in Mendeleev's original periodic table. आता नोबेल गॅसेस यांना जे आपले हेलियम, निऑन, आर्गॉन वगैरे वाले जे गॅसेस आहे यांना नोबेल गॅसेस म्हणतात. तर रिझन काय, हे कोणाही सोबत रिॲक्ट होत नाही कारण यांची ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट झालेली असते. म्हणजे शेवटची कक्षा कंप्लीट असते, ऑक्टेट तरी असते आणि म्हणून हे काय होतं की कोणाशी रिॲक्ट होत नाही. म्हणून यांना आपण नोबेल गॅसेस म्हणतो. दीज आर नॉट रिॲक्टिव्ह, सो दीज आर रेफर्ड ॲज नोबेल गॅसेस. ओके. तर मग यांचं there was no place reserved for Nobel gases in Mendeleev's original periodic table. जेव्हा त्यांनी ओरिजिनल पिरियडिक टेबल बनवला तेव्हा त्यांनी याच्यासाठी प्लेस ठेवलं नव्हतं. पण काय केलं, however when the noble gases such as helium, neon, argon were discovered towards the end of the 19th century, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात शेवटात, तर मग त्याला जेव्हा नोबेल गॅसेस डिस्कवर्ड केले गेले तर त्यांनी काय केलं, मेंडेलीव क्रिएटेड द झिरो ग्रुप, एक झिरो ग्रुप नावाचा ग्रुपच निर्माण केला. आणि मग मेंडेलीव क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल. ओरिजिनल पिरियडिक टेबलला डिस्टर्ब न करता एक ग्रुपच बनवला, त्याला झिरो ग्रुप म्हणून दिलं. झिरो ग्रुपचं रिझन मी ते आता आज बरोबर वाटते की त्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलन्सी झिरो असते कारण त्यांची ऑक्टेट कंप्लीट आहे. दे आर हॅव्हिंग द व्हॅलन्सी झिरो. कारण ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट असेल तर आपण त्यांची व्हॅलन्सी झिरो घेतो आणि मग यानं बाजूला बिलकुल लागूनच एक नवीन ग्रुपची निर्मिती केली ज्याला झिरो ग्रुप म्हटलं आणि हे सगळेच्या सगळे नोबेल गॅसेस त्याच्यात ठेवून दिले. म्हणजे ओरिजिनल जो पिरियडिक टेबल होता त्याला डिस्टर्ब केलं नाही. म्हणजे जी अरेंजमेंट होती त्याची सगळी जशाला तशीच राहिली आणि एक नवीन ग्रुप जॉईन झाला ज्याला त्यांनी नाव पण देऊन टाकलं झिरो ग्रुप आणि मग तिथे त्यांना तो अकोमोडेट करू शकला. सो दिस वॉज ऑल्सो ॲडव्हान्टेज ऑर मेरिट्स ऑफ द मेंडेलीव्हज पिरियडिक टेबल. आणि मग मेंडेलीव क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल इन विच the noble gases were fitted very well. आणि मग ओढून ताडून अरेंजमेंट नव्हती तर खरोखरच नोबेल गॅसेस त्या ग्रुपमध्ये फिट झाले होते. तो टेबल पण व्यवस्थितच राहिला होता. म्हणजे ओरिजिनल जो बनवला होता तो त्याला डिस्टर्ब न करता शेवटचा ग्रुप आणि ते खरोखरच इथं फिट पण झाले होते. क्लोरीन has two isotopes such as chlorine 35, chlorine 37. It is chlorine 35, chlorine 37. Atomic number of chlorine is 17. Okay. तर पहा, chlorine has two isotopes such as chlorine 35 and chlorine 37. Their atomic masses are 35 and 37 respectively. Okay. Their chemical properties are same. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहे कारण ॲटम कोण आहे, एलिमेंट्स कोणता आहे, इट इज क्लोरीन. Where should these be placed in Mendeleev's periodic table? In different places or in the same place? तर आता हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. क्लोरीन ॲटॉमिक मास नंबर 35 आहे, याचा 37 आहे. पण त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सारख्या आहे कारण आपला एलिमेंट्स कोणते आहे तर क्लोरीन्स आहे. फक्त दे डिफर इन देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक नंबर इज सेम. मग यांना ह्याच्या केमिकल प्रॉपर्टी सारख्या आहे. तर तुम्ही मेंडेलीवच्या पिरियडिक टेबलमध्ये याला कुठे ठेवा आणि सेम पोझिशनवर की डिफरंट पोझिशनवर असं विचारलेलं आहे. तर आपल्याला पहिले याच खोलात जाऊन विचार करावा लागेल व्हॉट इज आयसोटोप्स.
तर आयसोटोप्स या चॅप्टरच्या इंट्रोडक्शन मध्ये किंवा सुरुवातीच्या 1-2 लेक्चरमध्ये नक्कीच आयसोटोपची डेफिनेशन मी सांगितलेली आहे. तर बघा आणखी पुन्हा हे असे उदाहरण जरी दिले तरी आयसोटोपची डेफिनेशन आठवते. atoms of the same element, that is chlorine, लिहायचं ना chlorine, atoms of the same element having the same atomic number, that is 17, but different atomic mass numbers are called as isotopes of each other. This is the definition. atoms सुद्धा सेम आहे, ज्याचा atomic number सुद्धा सारखाच आहे, ज्याचा फक्त atomic mass number वेगळा आहे, त्यांना म्हणायचं आयसोटोप्स ऑफ ईच अदर. आता मला एक सांगा, आयसोटोप्स ऑफ सम एलिमेंट्स हॅव डिफरंट atomic mass number, so each element should be given different position. कारण प्रत्येक एलिमेंटला डिफरंट पोझिशन दिली गेली पाहिजे. तर रिझन काय? मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल आपण कशावर बनवला? आता atomic mass number वर बनवलेला आहे. बरोबर आहे की नाही? atomic mass number, कारण पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर atomic masses असं म्हटलेलं आहे, त्याचा लॉच आहे. कन्सिडर काय केलेलं आहे? atomic mass. मग atomic mass जर वेगळा यायचा तर यांना डिफरंट पोझिशन द्यायला पाहिजे. बट आयसोटोप्स which were chemically similar had to be given the same position. पण आयसोटोप्स केमिकली सारखे असतात आणि त्यांनी फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी सुद्धा कन्सिडर केल्या होत्या. सो ॲज दे आर केमिकली सिमिलर दे शुड बी गिवन द सेम पोझिशन. आणि मग हेच वादग्रस्त आहे. आणि इथे काय होते की आयसोटोप्सला तो प्रॉपर पोझिशन देऊ शकला नाही. पण हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, त्याचे ॲडव्हान्टेजेस जे काही पाहिले ते. आणि दिस इज अवर यूज युअर ब्रेन पॉवर. नाव मेरिट्स पाहिले, आता demerits पाहू. Demerits of the Mendeleev's periodic table. Again, this question might be for 3 marks. Okay, so the whole number atomic masses of the elements cobalt and nickel is the same. आता atomic mass of the cobalt and nickel is the same. तर कोबाल्ट आणि निकेलचा atomic mass सेम आहे. तर बघा त्या पिरियडिक टेबल मध्ये जा मेंडेलिव्हच्या आणि मग आपल्याला पाहिल्यावर दिसेल कोबाल्ट आणि निकेल. पहा, शोधा तिथे. तर त्यांचं ॲटॉमिक मास काय आहे? सारखं आहे. इट इज 59. सापडला कोबाल्ट अँड निकेल. दिसून जाईल. इट इज इन ग्रुप नंबर 8, पिरियड नंबर 6, सॉरी period number 4, group number 8, period number 4, last column, vertical column, last वाला. तर CO 59 आहे आणि NI 59 आहे. पहा त्या रांगेत तिथं 4 एलिमेंट ठेवलेले आहे. Fe 56, कोबाल्ट 59, निकेल 59, CO 63 असे ठेवलेले आहे. तर whole number atomic masses of the elements cobalt and nickel, that is 59, is the same. Therefore, there was an ambiguity regarding their sequence in Mendeleev's periodic table. आणि मग तिथं संदिग्धता होती की आता कोबाल्टला पहिले लिहू की निकेलला, कारण इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस जर अरेंज केलेले होते तर मग याच्यातल्या कोणाला पहिली पोझिशन द्यायची याच्याबद्दल संदिग्धता होती, ambiguity. आणि मग दिस इज द फर्स्ट डिमेरिट्स की ॲटॉमिक मास नंबर सेम असेल. उदाहरण द्यायचं कोबाल्ट आणि निकेल, ज्यांचा ॲटॉमिक मास नंबर आहे 59, दॅट इज सेम. मग याच्यामध्ये कोबाल्टला पहिले ठेवायचं की निकेलला पहिले ठेवायचं? दिस इज द फर्स्ट डिमेरिट्स. Isotopes were discovered long time after Mendeleev put forth the periodic table. आयसोटोपची जी डिस्कवरी आहे ती खूप नंतर झालेली आहे, जेव्हा मेंडेलिव्हने पिरियडिक टेबल बनवला त्याच्यानंतर, भरपूर दिवसानंतर. As isotopes have the same chemical properties but different atomic masses. केमिकल प्रॉपर्टी तर सेम होते आयसोटोपच्या, आपण पाहिला, पण ॲटॉमिक मासेस डिफरंट होते. म्हणून a challenge was posed in placing them in Mendeleev's periodic table. आणि हेच फाइंड होता
की ॲटॉमिक मास नंबरनुसार वेगळं ठेवायला पाहिजे, पण यांच्या केमिकल प्रॉपर्टी सारख्या असतात मग ते एकाच ह्याच्यामध्ये आले पाहिजे. म्हणून हे चॅलेंज होतं की आयसोटोप्सला कुठं बसवायचं मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये. सो दिस इज अवर सेकंड डिमेरिट. ओके, देन when elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic masses does not appear to be uniform. आता जो राईज होता ॲटॉमिक मासेस, सगळे एलिमेंट्स इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास मध्ये अरेंज केले तर राईज होता कोणतं 2 ने वाढत होता ॲटॉमिक मास, कोणता 4 ने, हे 2 4 ने बरोबर होईल, पण 2 नंतर 3 ने वाढला, 5 ने वाढला, 8 ने वाढला, 17 ने वाढला, तर मग हे काय होता तर युनिफॉर्म नव्हता. आणि म्हणून मग हा जर समजा युनिफॉर्म नाही आहे, जर समजा आपलं 1 2 जर असतं सिरियली 1 2 3 4 5 6 7 8 एक एकने जर वाढत गेला असता तर काय करू शकला असता. समजा 44 नंतर त्याला डायरेक्ट फॉर एक्झाम्पल 44 नंतर 47, तर तो सांगू शकत होता की 45 वर एक एलिमेंट असेल, 46 वर असेल, पण मला काही माहित नाही. तर 44 नंतर त्याने 47 बसवताना मधात जागा पण ठेवली असती की नक्कीच इथं 1-1च्या अंतरावर 2 एलिमेंट्स. आता युनिफॉर्मच राहायचं नव्हता, कुठं 5 न वाढत होता, कुठं 9 न वाढत होता, कुठं 17 न वाढत होता, 12 न वाढत होता, जे काही असेल. राईज जर युनिफॉर्म नसेल तर तो मधात किती एलिमेंट आहे हे सुद्धा सांगू शकत नव्हता. कारण काय तर युनिफॉर्म राईज नव्हता. आणि जे मॉडर्न पिरियडिक टेबल बनवलेलं आहे तो ॲटॉमिक नंबरवर बनवलेलं आहे कंटिन्युअली 1 2 3 4 ॲटॉमिक नंबरनुसार. मग तिथे त्याला काय आहे वाव पण आहे. आणि जर समजा नवीन आला एलिमेंट्स आपण त्याला नंतरच पोझिशन सुद्धा देऊ शकतो. म्हणजे तिथे त्यानं थोडीशी सुद्धा कसर ठेवली नाही. पण इथे काय होतं युनिफॉर्म राईज नसल्यामुळे ॲटॉमिक मासमध्ये हा सांगू पण शकत नव्हता की मधात किती एलिमेंट आहे, असेल का नसेल हे सुद्धा सांगू शकत नव्हता. When elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. rise म्हणजे जे वाढत होता ॲटॉमिक मास तर ते युनिफॉर्मली वाढत नव्हता. से 1 च्या डिफरन्सनं 2 च्या डिफरन्सनं जर वाढत असता तर वी आर एबल टू से दॅट हाऊ मेनी एलिमेंट्स इन बिटवीन दिस. But it was not possible because it is not a uniform. It was not possible, therefore, to predict how many elements could be discovered between two heavy elements. मग 2 हेवी एलिमेंट्सच्या दरम्यान किती एलिमेंट डिस्कवर होऊ शकतात हे पण तो सांगू शकत नव्हता. Then, पोझिशन ऑफ हायड्रोजन. आता हायड्रोजन काय होता तर हायड्रोजन शो सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स ग्रुप नंबर 7. आता ग्रुप नंबर 7 मध्ये हॅलोजन्स म्हणजे इट इज फ्लोरीन, क्लोरीन, ओके, ब्रोमीन, आयोडीन. तर आपण माहित असलेले आपल्याला इट इज 2,7 2,8,7. ओके, आता फ्लोरीन काय करतात म्हणजे हॅलोजन्स हे सगळे हॅलोजन्स आहे आणि यांना मेंडेलिव्हने ग्रुप नंबर 7 मध्ये ठेवलं होतं. तर हे काय करतील तर एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल, एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल. ओके, आता हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1. मग याच्या जो एकच इलेक्ट्रॉन्स आहे आणि पहिल्या कक्षेत शिकवलेलं आहे जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन बसतात. मग याच्या जो 2 ऑप्शन होते, एक तर दुसऱ्याकडनं 1 इलेक्ट्रॉन घेणे, ओके, 1 इलेक्ट्रॉन घेतला किंवा मग सरळ सरळ आपला दुसऱ्याला देऊन देणे. हा हायड्रोजन काय करत होता तर जनरली एक इलेक्ट्रॉन घेऊ पण शकते. मग हा यांच्यासोबतच आला बरोबर, कारण हा फ्लोरीन 2,7 आहे, हा दुसऱ्याचा 1 इलेक्ट्रॉन घेईलच. ओके, हा पण दुसऱ्याचा घेईल. हायड्रोजनला डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी, डुप्लेट म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स, कारण पहिल्या शेलमध्ये के मध्ये 2च पाहिजे. मग दुसऱ्याचा 1 घेऊ शकते, 50-50 वर आहे किंवा आपला देऊ पण शकते. ओके, मग hydrogen shows similarity with halogen, that is group number 7. For example, the molecular formula of hydrogen is H2. आता याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आपला H2, कारण 2 हायड्रोजन एकत्र येऊन असते. आणि हॅलोजनचा सुद्धा फॉर्म्युला असते F2CL2, F2CL2. While the molecular formula of fluorine and chlorine are F2 and Cl2 respectively.
म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये सिमिलॅरिटी होती, शेवटच्या ऑक्टेटमध्ये शेवटच्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन कमी होता. सेम दॅट in the same way there is a similarity in the chemical properties of hydrogen and alkali metals. आणि मग अल्कली मेटल्स आहे आपले तर ते सुरुवातीला आता आपण इथे असंच पाहू. लिथियम, सोडियम, इट इज पोटॅशियम. ओके, these are the group number 1 modern periodic table मधला. यांना आपण अल्कली मेटल्स असं म्हणतो. अल्कली मेटल्स तर काय होता, इट इज 2,1, इट इज 2,8,1, इट इज 2,8,8,1. तर यांच्याजवळ शेवटच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असते जे हायड्रोजन जवळ सुद्धा आहे. ओके, मग हे काय करतात तर आपल्या जवळचा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन देतात. लिथियम देऊन देईल, सोडियम देऊन देईल, पोटॅशियम सुद्धा देऊनच देईल. मग हे जसे करतात देतात आता हायड्रोजन सुद्धा देऊ शकत होता. म्हणजे यांनी काय केलं, दोघांसोबत सिमिलॅरिटी दाखवली, हॅलोजन सोबत दाखवली, कारण याचा मॉलिक्युलर फॉर्म्युले सारखे होते. शेवटच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन प्रत्येक घेऊ पण शकत होता कारण डुप्लेट कम्प्लीट करण्यासाठी. पण हा अल्कली मेटल सोबत सुद्धा सिमिलॅरिटी दाखवत होता. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये ग्रुप नंबर 1 जर पाहिला तर दिसतेच तिथे लिथियम, सोडियम, पोटॅशियम अशी सिरियलीच आहे. ओके, देन मग तिथं काय तर हा दोन्ही सोबत सिमिलॅरिटी दाखवू शकत असल्यामुळे याला कुठे पोझिशन द्यायची याच्याबद्दल त्याच्याकडे संदिग्धता होती. आणि मग पहा, सो देयर इज अ सिमिलॅरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड्स ऑफ हायड्रोजन and alkali metals NaK, EtC form with chlorine and oxygen. आता हा Na जर क्लोरीन सोबत जर कंबाईन झाला तर NaCl होते. ओके, but K it is KCl, it is KCl. ओके, तर हायड्रोजन हा पण जर यांच्यासारखा Cl सोबतच कंबाईन झाला तर it is forming the same HCl. आणि मग अशा प्रकारे त्याचं काय झालं की याला अल्कली मेटल मध्ये ठेवा की हॅलोजन सोबत ठेवा याच्याबद्दल त्याला असर्टन होऊ शकला नाही, फायनल करू शकला नाही. सो देयर इज अ सिमिलॅरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड्स ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल्स फॉर्म विथ क्लोरीन अँड ऑक्सिजन. आता ऑक्सिजन सोबत पहा तर हा काय करते, ऑक्सिजन सोबत सुद्धा इट इज आपला H2O ऑक्सिजन सोबत होईल. ओके, क्लोरीन सोबत दाखवला. आणि मग जर समजा यांचा जरी झाला सोडियमचा हा सुद्धा सेमच होते Na2O, कारण Na ची व्हॅलेन्सी 1 आहे आणि ऑक्सिजनची 2 आहे. Na2O ची H2O सुद्धा येते. म्हणजेच हा त्यांचे ऑक्साइड्स याचे क्लोराइड्स याच्यासोबत सुद्धा सेमच बिहेवियर दाखवत होता. On considering the above properties, it cannot be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metals, that is group number 1, or in the group of halogens, that is group number 7. इथे जे ग्रुप दाखवलेले आहे हे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे आहे. आणि मग याला खूप कन्फ्युजन झालं की हायड्रोजनला ग्रुप नंबर 1 मध्ये ठेवायचं की ग्रुप नंबर 7 मध्ये ठेवायचं, याच्याबद्दल तो फायनल करू शकला नाही. आणि मग दिस इज द 4th डिमेरिट्स. आणि मग तिथे बाजूला दाखवलेलं आहे कंपाऊंड ऑफ H, हायड्रोजनचे कंपाऊंड्स की ज्याच्याबद्दल बोललो. जर समजा क्लोरीन सोबत झाला तर HCl होईल, ऑक्सिजन सोबत झाला तर H2O होईल, आणि जर समजा सल्फर सोबत झाला तर H2S होईल. पण अल्कली मेटल सुद्धा सेम, अल्कली मेटल Na आहे. Na सुद्धा काय करेल तर NaCl तयार होईल, Na2O तयार होईल आणि Na2S तयार होईल. म्हणजेच काय होते, हा अल्कली मेटल सोबत सुद्धा सिमिलॅरिटी दाखवते. अँड दुसरा आहे एलिमेंटचे मॉलिक्युलर फॉर्म्युले H2 आहे, Cl2 आहे, म्हणजे तो हॅलोजन सोबत सुद्धा दाखवते. कंपाऊंड्स विथ मेटल्स, आता जर समजा NaH कंपाऊंड्स विथ मेटल, मेटल सोबत जर कंपाऊंड झाला तर
कशाचा हायड्रोजनचा तर NaHच तयार होईल आणि मग क्लोरीनचा जर याच्यासोबत झाला तर काय होईल NaH हा कशासोबत झाला तर मेटल सोबत झाला कोणाचा एलिमेंटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे सिमिलॅरिटी इन हायड्रोजन अँड हॅलोजन वाला दुसरा चार्ट पाहत आहे तर H2 आणि Cl2 व्हॉट वी आर डिस्कसिंग आता आपण H2 आणि Cl2 सोबतचे पाहू तर पहा H2 आणि Cl2 पहिले तर मॉलिक्युलर फॉर्म्युले सारखे दोघांचे H सोबत दोन आहे दोन मॉलिक्युल्स आहेत क्लोरीनचे पण दोन आहे आता जर समजा मेटल सोबत जर रिएक्शन झाली तर काय होईल NaH होईल NaHच होईल आणि मग हा मेटल आहे आपला Na फॉर एक्झाम्पल तर Na सोबत जर हायड्रोजनची रिएक्शन झाली तर NaH तयार होईल सेम केस याच्यासोबत झाली तर NaCl तयार होईल म्हणजेच काय होईल हा मेटल सोबत सुद्धा सारखाच रिॲक्ट करते कोणासारखा तर हायड्रोजन सारखा कोण हायड्रोजन ओके मेटल सोबत आता नॉन मेटल से इट इज कार्बन नॉन मेटल इज कार्बन कार्बनच घेतलं ना हा इट इज कार्बन ओके आता सी कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे तर जेव्हा हायड्रोजन सोबत रिॲक्ट होईल तर तो CH4च बनेल कारण त्याचे 4 व्हॅलेन्सी 4 हायड्रोजनने सॅटिस्फाय केलेले असतात फॉर एक्झाम्पल लाईक दिस सी आणि 4 व्हॅलेन्सी 4 हायड्रोजनची एकच असते म्हणून अँड दिस इज द कोव्हॅलंट बॉन्ड माहित आहे सगळ्यांना तर बघू आपण नंतर जेव्हा आता क्लोरीन सुद्धा कार्बन सोबत कंबाईन होईल इट विल ऑल्सो CCl4 म्हणजे यांचे कंपाऊंड सुद्धा सारखे असतात म्हणजे दोघांसोबत कंपॅरिझन दाखवलेली आहे अल्कली मेटल सोबत वरचा चार्ट आहे आणि खालचा हायड्रोजन सोबत आहे आणि ह्या दोन्हीवरनं काय होत होतं की हायड्रोजनला कोणत्या ग्रुपमध्ये ठेवा याच्याबद्दल तो फायनल करू शकला नाही सो all these are the 4 demerits of